होय रे ऋषी दादा, तुला गर्लफ्रेंड होती ना? होती की, पण तिचं लग्न झालं. मग तुला खूप त्रास होत असेल ना? होय, खूप त्रास होतोय, कारण लग्न माझ्या संगत झाले. लागली का नाही मग तुम्हाला नोकरी? नाही ना आणखीन. हॅलो, अरे बाळू, ते आपल्या जावयासाठी बघ ना एखादी नोकरी. हां हां हां, बर, त्यांना विचारते मी. तुम्हाला काय अनुभव आहे का? एक नोकरी आहे. कशाची नोकरी नेमकं? बँकेत एक कॅशियरची जागा मोकळी. तुम्हाला काय अनुभव आहे का त्याचा? अनुभव म्हणजे मला काय साधा अनुभव काय, आमच्या गावाकडे साऱ्यांची लग्न झाले का ते ताहेर टिपाला मीच असायचो, पुन्हा नोटा मोजायला मीच असायचो. एवढा तगडा अनुभव आहे मला. ह्याच्यामुळेच तुम्हाला नोकरी लागा ना. तुम्ही काय करा, सगळ्याच्या आहेरच टिपीत बसा. अहो ऐका ना, माझ्या मैत्रिणी यायला लागल्यात आहे सगळ्या घरी. तुम्ही कुठं जाऊ नका, घरीच थांबा बरं. तू ह्याच्या अगोदर तर मला म्हणायचीस माझ्या मैत्रिणी यायला घरी, तुम्ही जा बरं बाहेर, आणि आता का तसं म्हणतीस का तू? अहो माझ्या गेल्या वेळेस मैत्रिणी आल्या तेव्हा तुम्ही नव्हतं त्यांच्या पुढं पुढं केलं, काही बी आणून द्यायतात ते करायतात. माझ्या मैत्रिणी काय म्हणल्या माहिती का, अगं तुझा तो घरातला नोकर नाही का, तो लय चांगला आहे, लयच कामाचा आहे बघ, त्याला कामावून काढू नको. आता त्यांना तुम्ही नोकर वाटतात तर काय त्या तुम्हाला पटणार आहे? तर कशाला टेन्शन घेऊ रे का? मग मी आता टेन्शन फ्री झाले, राहा घरी, मला मदत होती तेवढी. ओ इकडे याओ. काय ग? तुमचं आणि त्या शेजारणीचं काही चालू आहे का? नाही, काही नाही. असं काय विचार लागलीस? ती मला कालपर्यंत वहिनी 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 करायची, आणि आज अचानक सकाळी ताई ताईच करायला लागली, म्हणून म्हणलं. कळत नाही, घरात बायको असताना लोक बाहेर लपडे का करतात बरं? थांब सांगतो तुला मग. हा, मला गोष्ट सांग, घरात किराणा आहे का? आहे भाजीपाला? आहे, रोज स्वयंपाक बनवतीस? एक नंबर बनवतीस ना? हो. तरी पण आपण आठवड्यातून एक वेळेस जेवायला बाहेर जातो का नाही? हो, जातो ना. कशामुळं? थोडं जिभेची चव बदलते. सही जवाब. आप एक सौतन जीत चुकी हो. म्हणजे कळणाऱ्याला कळलंय. अहो ऐका ना, मी ना हॉस्पिटलमध्ये रक्त द्यायला गेले होते. हे बरोबर नाही. माझं प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं. मराठी भाषा जरा आहेच विचित्र. आता मला सांगा, गाडी बिघडली तर आपण काय बोलतो? गाडी बंद आहे. हा, पोरगी बिघडली तर आपण काय बोलतो? पोरगी चालू आहे. बघा, नवऱ्याचा सगळा पगार ताब्यात घेऊन त्याचं काय ना ऐकणारे आम्ही बायका 1,500 रुपये घेऊन सरकारचं ऐकणार होय? माफ करा, आमच्या कारखान्यात बाटल्यांवर लेबल चिकटवायला महिला कामगार लागतात, ही गोष्ट खरी आहे. पण सध्या एकही जागा रिकामी नाही. दुर्दैव आमचं. या आपल्या मिसेस नाही, आमच्या शेजारी राहते. नवऱ्यानं टाकलंय तिला. तेव्हापासून नोकरी शोधते. बघा केवढं दुःख झालं, तेव्हापासून सारखी रडते. अहो भाई, हे बघा, इथे जागा रिकामी झाली ना की मी आपल्या